ज्यावेळेस आम्ही शेवगा लागवडीला सलग बाग म्हणून सुरुवात केली त्यावेळेस लोक शेवगा बांधावर सुद्धा लावायला तयार नव्हते. पण वर्षभर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यामध्ये एक रोपं तयार करत असतो आणि ही शेतकऱ्यांना वरचेवर रोपं देत असतो. त्याचप्रमाणे ह्या सगळ्याची एक पोचपावती म्हणून आपल्याला शासनाने 5 पुरस्कार दिलेले आहेत. बियाणं तयार करत असताना शेतकऱ्याचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्याला ज्या काय अडचणी येणार नाहीत याची काळजी घेऊन आपण बियाणं बनवलेलं आहे. 10 ते 20 हजार रुपयापर्यंत आपलं वर्षभराचं पीक ह्यामध्ये निघून जातं. सरासरी एकरी 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पादन एकरी होतंय. शेवगा लागवड हे निर्यात नावाचं पुस्तक लिहिलंय. हे लिहिण्यामागचं कारण गेल्या 20 वर्षापासून आपण शेवगा शेतीमध्ये काम करतोय. आमची ही ओढीची 3 या मानाची शेवग्याची बाग आहे. हिचं लागवडीचं अंतर आहे 9 बाय 6 फूट. यामुळे एकरी सरासरी 900 ते 950 झाडं बसलेत. या झाडावर आतापर्यंत आपल्याला 80 ते 90 किलोपर्यंत शेवग्याचा माल मिळालेला आहे. आतापर्यंत ह्याचा अजून बहार सुरूच आहे. या झाडाला फुलं आणि शेंगा अजूनही उत्पादन देतात. त्यामुळे आपल्याकडचा हा जो वाण आहे हा बारमाही शेवगा म्हणून ओळखला जातो. त्यानंतर आतापर्यंत महाराष्ट्रच नाही तर देशभरातील अनेक शेतकऱ्यांनी आमच्या शेवगा शेतीला भेटी दिल्यात. यातून आपल्या झाडावरच्या फुलं शेंगा पाहून त्यांनी बियाणाची मागणी केली. त्यानंतर आपण गेल्या 4 वर्षापासून या प्लॉटमध्ये बियाणाचं तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. बियाणं तयार करत असताना शेतकऱ्याचा दृष्टिकोन आणि शेतकऱ्याला ज्या काय अडचणी येणार नाहीत याची काळजी घेऊन आपण बियाणं बनवलेलं आहे. त्यामुळे बियाणाची क्वालिटी बघून अनेक शेतकरी आपल्याकडे येतात, बियाणं घेऊन जातात आणि वरच्यावर बियाणाची मागणीही वाढतच आहे. त्यानंतर आपण फक्त बियाणंच विकत नाही तर शेतकऱ्यांना लागवडीपासून विक्रीपर्यंत सर्व मार्गदर्शन वेळोवेळी त्यांचे अपडेट आपण घेतो. त्यामुळे त्यांना जे काही त्यांचं जे स्वप्न आहे शेवगा लागवडीतून की बाबा आपल्याला अपेक्षित उत्पादन त्यांचं जे ध्येय गाठण्यासाठी आपण त्यांना सर्व मदत करतो. त्यानंतर आपण एक शेवगा लागवड ते निर्यात नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हे लिहिण्यामागचं कारण गेल्या 20 वर्षापासून आपण शेवगा शेतीमध्ये काम करतोय. ज्यावेळेस आम्ही शेवगा लागवडीला सलग बाग म्हणून सुरुवात केली त्यावेळेस लोक शेवगा बांधावर सुद्धा लावायला तयार नव्हते. त्यावेळेसपासून आपण शेवगा लागवडीमध्ये काम करतोय. पण अनुभव घ्यायचा म्हणलं की काय चुका होतात, काही अनुभव येतात. मग हे अनुभव शेतकऱ्यांना खर्चिक होऊ नये आणि कमीत कमी खर्चामध्ये शेवग्याचं उत्पादन घेता यावं म्हणून आपण हे शेवगा लागवड ते निर्यात नावाचं हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक लिहित असताना अनेक गोष्टींची सगळी काळजी घेऊन ज्या काय अडचणी शेतकऱ्यांना येतात त्या सगळे मुद्दे आपण या पुस्तकात लिहिल्यात. जेणेकरून शेवगा लागवड केल्यानंतर जर एखाद्या शेतकऱ्याला शेवगा निर्यात करायचा असेल तर त्याला काय क्रायटेरिया बाळगायचा ती सगळी माहिती या पुस्तकात दिलेली आहे. त्यानंतर ज्यावेळेस वर्षभराचा बाजारभावाचा विचार केला तर काही कालावधीत 400-500 रुपयापर्यंत शेवगाला बाजारभाव वाढतो. त्यावेळेस शेतकरी काय करतात, बिया लागवड करण्याऐवजी त्यांची रोपाला जास्त पसंती असते. त्यामुळं आपण अरविंद शेवगा रोपवाटिका या नावानं आपण एक रोपवाटिका तयार केली आणि यामध्ये आपण वर्षभर शेतकऱ्यांच्या मागणीनुसार यामध्ये एक रोपं तयार करत असतो आणि ही शेतकऱ्यांना वरचेवर रोपं देत असतो. त्याचप्रमाणे ह्या सगळ्याची एक पोचपावती म्हणून आपल्याला शासनाने 5 पुरस्कार दिलेले आहेत आणि आणखीन पुरस्कार मिळण्यामागचं कारण आणखीन आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोचता येईल, त्यांच्या अडीअडचणी सोडवता येतील, शेवग्यामध्ये त्यांना एक ध्येय साध्य करता येईल या दृष्टिकोनातून आपण आपलं काम करतोय. यानंतर मी एक नवीन शेतकऱ्यांना जे शेवगा लागवड करू इच्छितात त्यांना एवढं सांगेन की वर्षभराचा बाजारभावाचा तुम्ही अभ्यास करा, शेवगा विषयीची सर्व माहिती घ्या आणि मगच तुम्ही लागवड करा. म्हणजे तुम्हाला याच्यातून तुमचं जे शेवगा लागवड करण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साध्य होईल. एकंदरीत किती खर्च या शेवगा शेतीसाठी आणि मग तुम्हाला यातून किती फायदा होतो या बिया विक्रीतून? आपण सुरुवातीला जर शेवगा लागवड करत असताना फक्त बिया जर लागवड केल्या तर एक बियाणाचं जे काय असतं दर त्यानुसार खर्च होतो आणि एक 10 ते 20 हजार रुपयापर्यंत आपलं वर्षभराचं पीक ह्यामध्ये निघून जातं. आपण कमीत कमी खर्च कसा होईल
याकडं जास्त काळजी घेऊन आपण हे पीक आणलेलं आहे. तुम्हाला किती तरी नफा होतो मग? सरासरी एकरी 4 ते 5 लाख रुपयाचं उत्पादन एकरी होतं आहे. तरी हे किती दिवसात मिळते काय? सरासरी आपण आता हे खोडवाची बाग आहे, छाटणी केल्यानंतर 5 महिन्यांनी याला पुन्हा बहार सुरू होतो. एका बहारामध्ये एका वर्षाला आपल्याला 80-90 किलोपर्यंतचा एका झाडाला माल मिळतो. कमीत कमी जरी बाजारभाव मिळाला तरी एकरी 4-5 लाख रुपये होतात. काय शिक्षण वगैरे किती झालं? माझं B.Com शिक्षण झालेलं आहे. म्हणजे शेतीकडे कसं काय वळालं? शेतीकडं आमची पहिली परिस्थिती जर विचारात घेतली तर आम्ही अगोदर 4 पत्र्याच्या घरात साईडनं तुराट्याचा कूड असणाऱ्या घरात आम्ही राहत होतो. एक सायकलीवर मी कॉलेजला जायचो. पण त्यानंतर कॉलेज सोडल्यानंतर मग काय करायचं काय नाही, वडील अपंग होते. आईला मी पहिल्यापासून शेतीमध्ये मदत करायचो. मग शेतीतच काय तर करायचं ध्येय ठरवलं. अशीच कृषी विभागाची सहल गेल्यानंतर मी एका ठिकाणी शेवग्याची बाग पाहिली आणि तिथून मग आम्ही एक शेवगा लागवड करायचं ठरवलं आणि याच्यातूनच हळूहळू आम्ही पहिल्यांदा 1 एकर 2 एकर असं हळूहळू इथपर्यंत बाग वाढवत आणली.